मुंबई देशाची आर्थिक राजधानी, लाखोंच्या रोजीरोटीचं केंद्र. मिनिटाला धावणारं हे शहर आज अक्षरशः ठप्प झालंय. कारण एकच, मराठा आरक्षणाचे लढवये नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत प्रवेश. जरांगे पाटलांच्या आगमनाने शहरात जणू ज्वालामुखीच फुटलंय. मुंबई पुणे हायवे पासून सीएसएमटी स्टेशन पर्यंत जनसागर उसळलंय. रस्त्यावरून गाड्या गायब झाल्यात, रुग्णवाहिका अडकल्यात, रेल्वे प्रवासी त्रस्त झालेत. जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आलेल्या प्रचंड जनसागराने मुंबईचा श्वास घोटून टाकलाय. हायवे पासून रेल्वे स्थानकापर्यंत फक्त गर्दीच गर्दी, गोंधळच गोंधळ. मुंबई पुणे महामार्गावर आंदोलकांच्या लोंढ्याने अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकलीय. गाड्या रेंगाळल्यात, रुग्णवाहिका अडकल्यात, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी तात्कळलेत. सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्यावर संकट आलंय. दादर, ठाणे आणि सीएसएमटी या महत्वाच्या स्थानकांवर जनसागर उसळलाय. ट्रेन थांबवली गेलीय. प्लॅटफॉर्मवर घोषणाबाजी सुरू झालीय. रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांना कामावर जाता आलं नाहीये. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं अवघड झालंय. मुंबईची श्वासविवस थांबली आहे. पोलीस यंत्रणा कितीही अलर्टवर होती, पण जनसागरावर ताबा ठेवणं त्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. अतिरिक्त बंदोबस्त उतरवूनही गर्दी आवरली गेली नाहीये. एकीकडे सरकारवर दबाव तर दुसरीकडे जनतेचा प्रचंड रोष. अशा विचित्र कोंडीत प्रशासन देखील गोंधळून गेलंय. जरांगे पाटीलांनी ठाम शब्दात इशारा दिलाय, आरक्षण मिळालंच पाहिजे, नाहीतर मुंबई ठप्प होईल. या इशाऱ्याने महाराष्ट्र हादरून गेलाय. आंदोलकांच्या घोषणाबाजीने वातावरण तापलंय. हे केवळ आंदोलन नाहीये, तर सरकार समोरचं रणांगण आहे, असा संदेश या गर्दीने दिलाय. आता थेट प्रश्न सरकार समोर केले आहेत. सामान्य मुंबईकरांचा जीव हा आंदोलनाच्या आगीत जळण्यासाठी आहे का? आरक्षणावर तोडगा काढण्याऐवजी सरकार का ढकलाढकली करते? प्रशासन नागरिकांचे रक्षण करण्यात का अपयशी ठरतंय? आंदोलनाच्या आडून मुंबई ठप्प करणं हा लोकशाही उपाय आहे का? प्रवाशांची, रुग्णांची, कामगारांची झालेली दानादान जबाब कोण घेणार? हे आंदोलन फक्त मराठा आरक्षणापुरतं मर्यादित नाही, तर लोकशक्तीचं प्रचंड सामर्थ्य दाखवणार आहे. परंतु याच लोकशक्तीच्या आड सर्वसामान्यांचा श्वास गुदमरतोय. ज्या मुंबईला मिनिटाला धावायची सवय आहे, ती मुंबई आज ठप्प आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस पावलं उचललं नाही, तर आंदोलनाची ज्वाला आणखी पेटेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसेल तो सामान्य नागरिकांनाच. मुंबई ठप्प करणाऱ्या या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठं वादळ उठवलंय. हे लोकशक्तीचं दर्शन आहे का कायद्याला सरळ सरळ चपराक, हे ठरवणं सरकारलाच करावं लागेल. पण एवढं नक्कीच की जरांगे पाटलांच्या एका प्रवेशाने सरकार हादरलंय आणि मुंबईकरांचा संयम आता संपलाय. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.